ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्पः. सर्व भक्तमंडळांना नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहत आहात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. माझे सद्गुरू परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांचा महिमा मंडित व्हावा या उद्देशाने मी हे यूट्यूब चॅनल सुरू केलेलं असून आपल्याला आत्तापर्यंत बरेच व्हिडिओ मी याच्यावर केलेले आहेत आणि मला वाटतं आज मी हा 176 क्रमांकाचा व्हिडिओ या ठिकाणी करत आहे. हा व्हिडिओ करत असताना एक आमच्या सद्गुरूंच्या कार्य बघून आणि त्या कार्याचं यथामूल्य मूल्यांकन करण्यासाठी काही विद्वज्जन आमच्या नगरला आलेले होते. त्यापैकी एक प्राध्यापक राम शेवाळकर असं त्यांचं नाव आहे. प्राध्यापक शेवाळकर हे विदर्भातले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचं ते विद्वान असल्यामुळे त्यांनी मराठी या भाषेचा जास्त अभ्यास केलेला होता आणि त्या दृष्टीने ते कॉलेजमध्ये वगैरे शिकवत असत. आणि मला असं वाटतं ते ज्ञानेश्वरीवर पण त्यांचा एक अभ्यासपूर्ण असा अधिकार होता. आणि राम शेवाळकर हे आमच्या देवस्थानमध्ये शंकराचार्य जयंतीच्या व्याख्यानाच्या निमित्ताने या ठिकाणी ते आलेले आहेत. 1993 साली नगरला दत्त देवस्थानमध्ये जगद्गुरू आद्य शंकराचार्य जयंती सोहळ्यात त्यांना आपण व्याख्यान म्हणून बोलवलं होतं. त्यांनी जवळजवळ त्या ठिकाणी 5 व्याख्यानं दिलेली आहेत आणि त्या व्याख्यानाच्या प्रारंभीच त्यांनी आपल्या गुरुदेवांच्याबद्दल काही भावना व्यक्त केलेल्या आहेत. खरं म्हणजे ते मी तसंच वाचून दाखवलं तरी चालेल, पण वाचायला तर आपल्या सगळ्यांना जमणार आहे, पण त्यातला जो मतितार्थ आहे तो मात्र आपल्याला महत्त्वाचा आहे आणि तो आपण जाणून घेणं हे मला असं वाटतं हे आहे. प्राध्यापक राम शेवाळकर यांनी या ठिकाणी ते आले. वसंत मार्डीकर म्हणून आपल्या गुरुदांचे भक्त आहेत आणि त्यांनी ते वसंत मार्डीकर हे देखील विदर्भातलेच आहेत आणि त्यामुळे वसंत मार्डीकर आणि प्राध्यापक सुरू आणि प्राध्यापक राव सर या तिघांच्या एकत्रित प्रयत्नामुळे राम शेवाळकर हे आपल्या देवस्थानमध्ये आले आणि त्यांनी गुरुदेवांचं कार्य बघितल्यावर ते अत्यंत भारावून गेले. त्यांनी एका भाषणात जर असं म्हटलेलं आहे, या लेखात नाही म्हटलं पण दुसऱ्या ठिकाणी म्हटलं आहे की इथे आल्यानंतर मला असं वाटलं की घड्याळ गुरुदेवांच्या ॲक्टिव्हिटीजप्रमाणे चालतं का घड्याळाच्या प्रमाणे गुरुदेव चालतात हेच मला आता उमजन असं झालेलं आहे. म्हणजे गुरुदेवांचं पहाटे 3 वाजता उठल्यापासून सकाळ दुपार संध्याकाळ जी काही त्रिकाळ आरती नंतर त्यांची बौद्धिक हे सगळं वेळेवर त्याच वेळेस सुरू व्हायचं त्याच वेळेस संपवायचं. असं गुरुदेव कधी घड्याळ वगैरे काही घालत नव्हते हातात, परंतु त्यांनी ते व्यवस्थित कायम केलेलंच आहे. आता हा जो लेख आहे त्यांनी तो जो लिहिला आहे त्याचं नाव काय आहे तर 1 आणि 0. 1 आणि 0 हा लेख त्यांचा आपल्या गुरुगौरविका पुष्प 1 मध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. आणि याच्यामधलं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी जे सांगितलंय 1 आणि 0 म्हणजे काय आहे तर या ठिकाणी 1 आणि 0 याचा अर्थ त्यांनी समजून सांगितलाय. त्या भाषणाचा जो मतितार्थ आहे तो असा आहे की 1 आहे आणि 0 आहे. आता 1 कोण आहेत तो पुढे 1 आहे. पुढे 1 म्हणजे कोण आहेत सद्गुरू आहेत आपले. आणि 0 कोण आहेत तर आमच्यासारखे तिथे जे भक्त आहेत ते अनुयायी आहेत ते 0 आहेत. आता या 1 आकड्याच्या भोवती 1 आकड्याच्या समोर हे सगळे 0 निर्माण झाल्यामुळे या ठिकाणी ही किंमत वाढत गेलेली आहे. पण मूळ काय आहे तर एकाला 1 ह्यालाच मूळ असते. तो 1 तिथे नसता तर सगळेच 0 व्रत झाले असते असा त्याचा तो अर्थ आहे.
त्यांनी आपल्याला सांगितलं की शून्य अस्तित्वात असलेल्या लोकांना देखील एक एक या आकड्यामुळे मूल्य प्राप्त झाले. आपल्या गुरुदेवांच्यामुळे म्हणजे आपल्या गुरुदेवांची त्यांनी स्तुती कुठल्या प्रकारात केली आहे हे जर आपण लक्षात घेतलं तर प्राध्यापक राम शेवाळकर यांचा भाव आपल्या लक्षात येईल आणि त्याचं आपल्याला व आपल्या गुरुदेवांना अनन्य साधारण जे महत्त्वाचं स्थान आहे ते देखील लक्षात येईल. आपल्याला बऱ्याच वेळा गुरुदेव सांगत असत की शून्य जेव्हा आकड्याच्या पलीकडे असतं तेव्हा त्या शून्याला महत्त्व असतं आणि शून्य आकड्याच्या अलीकडे आले तर त्याला काहीच महत्त्व नसतं. म्हणजे आपण सगळे एकाच्या नंतर आलेलो आहोत म्हणून या सर्व भक्त मंडळींना देखील त्याचं मूल्य प्राप्त झाले. म्हणजे भक्तांचा देखील मूल्यांकन आपल्या गुरुदेवांनी केलं आहे असं त्यांना सांगायचं आहे. भगवान श्रीकृष्णांनी जो करंगलीवर पर्वत गोवर्धन पर्वत उचलला होता त्याचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. काय मूळ भगवंतांनी करंगळी लावली म्हणून बाकीच्या काठ्यांना आधार होता. ती करंगळीच नसती तर त्या काठ्यांनी गोवर्धन पर्वत उचलला गेला नसता. आपल्या गुरुदेवांनी हा वेदविद्या संवर्धनाचा गोवर्धन पर्वतच उचललेला आहे. त्यामुळे प्राध्यापक महोदयांनी आपल्याला तशी स्तुती केलेली आहे. अनेक युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक राम शेवाळकर यांनी ज्ञानेश्वरीवर लोकांना शिकवलेला आहे आणि तो त्यांचा फार मोठा अधिकार होता. असे अधिकार संपन्न हे व्यक्तिमत्व आपल्याकडे व्याख्यानाच्या निमित्ताने आलं आणि हळूहळू ते आपल्या गुरुदेवांचे अनुयायी बनून गेलेले आहेत. त्यांनी सद्गुरूंची जी स्तुती केलेली आहे ती फार महत्त्वाची आहे म्हणून मी हा व्हिडिओ करतोय. वास्तविक पाहता हे आपण सगळे वाचू शकता पण काय होतं आता हे मला वाटतं 30-32 वर्षापूर्वी हे लिहिलेलं आहे आणि त्या ठिकाणी आता मला नाही वाटत कोणी भक्त याच्यात वाचत असतील आणि या निमित्ताने या जुन्या आठवणींना उजाळा मिळतोय आणि या ठिकाणी हे केलं आहे. म्हणजे त्यांनी या संख्याशास्त्राचं देखील याच्यात आपल्याला महत्त्व सांगितलेलं आहे. 1 आणि 0 हा लेखाचं नावच मुळी विलक्षण आहे आणि या ठिकाणी त्यांनी आपल्या गुरुदेवांची भगवान श्रीकृष्णाच्या करंगळीशी तुलना केलेली आहे आणि ती वस्तुस्थिती दर्शक आहे. त्यात अतिशयोक्ती अजिबात नाही. सुदैवाने आपल्याला महाराजांसारखा म्हणजे परमपूज्य रामकृष्ण ईश्वरी असामान्य अधिकारी सत्पुरुष या कामासाठी पुढे आले आहेत आणि बाकीचे भक्त मंडळी त्यांच्या पाठीशी उभे राहिलेत. हा एक एकोपा त्यांना आपल्या नगरच्या कार्यातला भावलेला आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी हे सगळं सांगितलेलं आहे. म्हणजे एक साधी कल्पना आहे पण त्या कल्पना त्यांनी विकसित केलेली आहे. मला वाटतं मला गत काही व्हिडिओमध्ये मी राम शेवाळकरांनी सद्गुरूंच्या षष्टाब्दी म्हणजे 93 साली जो आपण त्यांची सद्गुरूंची रौप्यतुला केली त्याच्यावर जे त्यांनी व्याख्यान दिलं होतं त्याच्यावर मी 3-4 व्हिडिओ त्यांचंच वर्णन वाचून केलेलं आहे. अर्थात राम शेवाळकर यासारख्या विद्वान व्यक्तींच्याबद्दल मी जेव्हा सांगतोय तर त्याच्याबद्दल मला भाष्य करायचं फारसं काही अधिकार नाही आहे. परंतु माझ्या सद्गुरूंचं त्यांनी ज्या शब्दात कौतुक केलं आहे ते कौतुक मात्र मला आपल्याला सांगावं असं वाटलं आणि ह्याच्यातनं आपल्या गुरुदेवांच्या गुणवैशिष्ट्याचं लक्षात येतं की ते सर्व भक्तमंडळींना किती एकजुटीने आणि आपल्या कार्याला त्यांनी जुंपून घेतलं होतं. आमच्याकडे येणारे सर्वच भक्त हे सर्व गुणसंपन्न होते अशातला अजिबात भाग नाही. मी स्वतः देखील गुणसंपन्न आहे असा माझा अजिबात दावा नाही. मी हे मनुष्य मात्र आहे. माझ्यातही अनंत दोष आहेत. काम, क्रोध, मोह, मद, मत्सर हे सगळ्यात भरलेलं असतात. परंतु ह्याला किती दुर्लक्ष करायचं आणि त्या भक्तातल्या गुणांची कदर करून त्याच्याकडनं योग्य कार्य करून घ्यायचं हे आमच्या गुरुदेवांचं वैशिष्ट्य होतं. आणि राम शेवाळकरांनी 1 आणि 0 ही कल्पना मांडून
ती अत्यंत सार्थपणे आणि प्रभावीपणे आपल्यापुढे मांडलेली आहे. तर हा व्हिडिओ त्यांच्या एका लेखावरच मी केलेला आहे. एवढ्याच ह्याच्यात मी थांबतो आणि आपण श्री गुरुदेव दत्त.